मित्रांनो, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला हा बॅकएंड आणि फ्रंट एंड इंटिग्रेशनचा इंटरव्ह्यू क्वेश्चन नक्की विचारला जातो. तर सिनारिओ दिला जातो, की या केसमध्ये समजा तुमच्याकडे एक एपीआय आहे आणि ती एपीआय यूआयवरून कॉल होत नाहीये, पण ती सेम एपीआय जेव्हा पोस्टमॅनवरून कॉल केली तो एंडपॉइंट जो आहे तो कॉल होतोय. तर या केसमध्ये इंटरव्ह्यू विचारतो, की यामध्ये कोणत्या केसेस असू शकतात, की फ्रंट एंडने तो कॉल होऊ शकत नाही. तर या केसमध्ये 2 ते 3 इम्पोर्टंट गोष्टी आहेत. त्यामुळे तुमचा यूआय कॉल जो आहे तो बॅकएंडला जाऊ शकत नाही. पहिली इम्पोर्टंट गोष्ट असते ती म्हणजे तुमचे एचटीटीपी रिक्वेस्ट. म्हणजे एचटीटीपी रिक्वेस्टमध्ये तुमचे जे व्हर्ब्स आहेत ते प्रॉपर पाहिजेत. जर तुम्ही पोस्ट एंडपॉइंट असेल, जर गेटचा वापरला असेल, तर ते मिसमॅच होतंय आणि तुमची एंडपॉइंट जे आहे ते कॉल होऊ शकत नाही. दुसरी इम्पोर्टंट गोष्ट असते ती म्हणजे यूआरएल इश्यू. म्हणजे तुमचा जो ॲक्चुअल यूआरएल जो आहे एंडपॉइंटचा तो मिसस्पेल होऊ शकतोय यूआय साईटला. त्यामुळे यूआरएल इश्यू हा दुसरा इश्यू तुमचा असू शकतो. तिसरी इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे सगळ्या जर गोष्टी यूआयने प्रॉपर असतील, तर तिसरी इम्पोर्टंट गोष्ट असते ती म्हणजे कॉर्स इश्यू. म्हणजे क्रॉस ओरिजिन रिसोर्स शेअरिंग. ही जी कॉन्सेप्ट आहे ही बॅकएंडला सेट करून ठेवलेली असते. म्हणजे जर तुमचे रिसोर्स म्हणजे यूआय जर आहे, तुमचा ओरिजिन जो आहे तो जर अलाव असेल, तर त्या केसमध्ये तुमचा एंडपॉइंट जो आहे तो हिट होतोय. पण जर तुमचा यूआय जो आहे म्हणजे त्याची जी यूआरएल आहे ती जर ॲक्सेप्टेड नसेल, कॉर्स पॉलिसीमध्ये जर ॲड केली नसेल, तर त्या केसमध्ये तुमचा जो एंडपॉइंट आहे तो कॉल होऊ शकत नाही. तर या 3 इम्पोर्टंट गोष्ट आहे. त्यामुळे तुमचा एंडपॉइंट जो आहे तो यूआयवरून कॉल होऊ शकत नाही.